हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता चातुर्मास चालू झाला की बरेच लोक कांदा आणि लसूण खात नाही। अशा वेळेस कोणत्या भाज्या बनवायच्या किंवा ज्या आपण रेग्युलर भाज्या बनवतो त्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे बिना कांदा लसूण कसा बनवायचा हेच आज आपण पाहणार आहोत। चला तर मग आज आपण शाकभाजी आणि त्याचबरोबर पुरी बनवणार आहोत, तेही कांदा लसूण न वापरता। त्यासाठी मी काय केलेलं आहे, जवळपास 2.5 चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि 1.5 चमचा सफेद तीळ दोन्ही देखील हलकं भाजून घेतलेलं आहे। यामध्ये थोडासा आल्याचा तुकडा 1 इंच, 1 हिरवी मिरची आणि मुठभर कोथिंबीर टाकायची आहे। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। पाणी टाकून आपण याची पेस्ट बनवून घ्यायची। मस्त वाटण देखील तयार झालेलं आहे। चला तर फोडणी देऊयात। त्यासाठी कढईमध्ये मी तेल टाकून घेते आणि तेल छान गरम झालं की यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आणि त्याचबरोबर कढीपत्ता। कांदा लसूण वापरायचा नसेल तर बरेच प्रश्न पडतात, कारण आपण रेग्युलर जेवणात कांदा आणि लसूण वापरतो आणि अचानक आपल्याला कांदा लसूण नाही वापरायचा म्हटलं की भाजी कशी बनवायची असाच प्रश्न पडतो। पण अशा पद्धतीने ही शाकभाजी बनवून पहा, अप्रतिम लागते। नक्की ट्राय करा, तुम्हाला वाटणार देखील नाही की यामध्ये कांदा आणि लसूण आपण घातलेलाच नाही। छान हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला की यामध्ये 1 टोमॅटो घेतलेला आहे। हा टोमॅटो देखील अगदी बारीक चिरून वापरलेला आहे, जेणेकरून हा मसाल्यामध्ये पटकन शिजला जाईल। आता यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे। तर तुमच्याकडे काळा मसाला असेल बिना कांदा लसूण घातलेला तर तो तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर हिंग, हळद पावडर आणि धनेपूड घ्यायची आहे 1 चमचाभर, थोडंसं लाल तिखट। जर कांदा लसूण मसाला तुमच्याकडे काळा मसाला जो आहे तो कांदा लसूण असलेला नसेल तर लाल तिखट, धनेपूड आणि पावभाजी मसाला येतो ना तो वापरायचा आहे। त्याने देखील चव खूप अप्रतिम अशी लागते। छान हे मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्याच्या नंतरनं आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून मसाला जळला जाणार नाही। कारण मी शक्यतो तेल कमीच वापरते, खूप जास्त तेल वापरत नाही, त्यामुळे मसाला जळण्याची शक्यता असते, म्हणून मी पाणी टाकून घेते। पाणी टाकून झाकण ठेवून हा मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतला। जवळपास 2 ते 3 वेळा मी हीच प्रोसेस केली। मसाला एकदम कोरडा झाला, तेल सुटायला लागलं की थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि छान झाकण ठेवून शिजवून घ्यायचा, जेणेकरून मसाल्याला कलर खूप छान येतो। अशा पद्धतीने जर केला तर तुम्हाला तेल देखील जास्त लागत नाही। आणि त्यानंतरनं बटाटा, हरभरा आणि मटकी याची कुकरमध्ये थोडंसं मीठ टाकून मी जवळपास पाणी टाकून 3 शिट्टी करून घेतली, जेणेकरून हे पटकन शिजले जातील आणि हलके देखील होतात खायला। मस्त हे उकडलेलं सर्व यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं। आता उकडताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ॲडजस्ट करून घेतलं आणि त्याचबरोबर यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। गरम पाणी ओतल्याने काय होतं की भाजीला पटकन देखील शिजली जाते आणि तरी देखील खूप छान येते। आता जे मसाल्याचं पाणी होतं मसाला वाटलेल्याचं, त्यातच मी थोडंसं पाणी टाकून गरम करून घेतलेलं आहे आणि छान याला अगदी मीडियम टू लो फ्लेमवर पुढील 5 ते 7 मिनिट छान उकळी येऊन द्यायची, जेणेकरून छान मसाले एकत्र होतात। आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे। यानंतरनं तुम्ही यावर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकू शकता। आता तरी देखील बऱ्यापैकी आलेली आहे, खूप जास्त नाही आणि खूप कमी देखील नाही। पण खरंच सांगते, अशा पद्धतीने नक्की बनवून पहा, तुम्हाला खरंच वाटणार नाही की तुम्ही यामध्ये कांदा आणि लसूण वापरलेलाच नाही। आता मस्त आपला ही भाजी म्हणजे शाकभाजी देखील बनवून तयार झालेली आहे। दुसरीकडे मी पीठ देखील मळून घेतलेलं आहे आणि पुरीचं पीठ हे शक्यतो कडक मळायचं आणि मी ही पुरी देखील बनवून घेतलेली आहे। तेल छान कडकडीत गरम असावं म्हणजे छान टम्म फुललेली ही पुरी बनवून तयार होते। आणि अशा पद्धतीने आता मी पुरी देखील बनवून घेणार आहे। शाकभाजी आणि त्याबरोबर पुरी खायला अप्रतिम कॉम्बो आहे। नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असते।